वाट पाहीन पण एसटीने जाईन हे एसटीचे ब्रीद वाक्य आहे। त्याप्रमाणे सध्या एसटीचा प्रवास हा सुखी आणि सुरक्षित प्रवास अशी देखील चर्चा सदैव केली जाते। सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना मोफत प्रवास करण्यात आलाय, तर महिलांना प्रवासाच्या तिकीट दरामध्ये 50% सवलत देण्यात आली आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे। अवैध प्रवासी वाहतुकीचे कंबरडे मोडण्यासाठी शासनाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजना प्रवाशांच्या सोयी सुविधा करता राबवण्यात येत असतात। मात्र महामंडळातील काही बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे व प्रवाशांशी केलेल्या असभ्य वर्तवणुकीमुळे शासनाच्या अशा योजनांना हरताळ फासला जात असल्याचं दिसून येत आहे। तसेच राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा देखील मलिन होत असल्याचं दिसून येत आहे। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लाखोंची आहे। सध्या पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। त्याचबरोबर नवीन वर्ष आणि धार्मिक सप्ताहांमुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। दरम्यान पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा या दिशेने धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द झालेल्या असल्यामुळे पंढरपूरच्या बस स्थानकावर भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। अशातच पंढरपूर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांशी हा असभ्य वर्तन केलं जात असल्याचं दिसून येत आहे। आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पंढरपूरच्या बस स्थानकामध्ये कुर्डुवाडी, लातूर, नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अनेक रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे भाविकांनी एसटीनेच प्रवास करण्याचं पसंत केलंय। मात्र एसटीने प्रवास करणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी हे बेशिस्तपणे वर्तवणूक करत असल्याचं यावेळी दिसून आलंय। त्यामुळे अशा मुजोर आणि बेशिस्त वाहन चालकांना आवरण्याचं आवाहन भाविकांनी यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे केलंय। त्यामुळे आता सोलापूर विभागाचे जिल्हा नियंत्रक तसेच व्यवस्थापक याकडे कशा प्रकारे पाहतात आणि भाविकांच्या सोयी सुविधांसाठी काय योजना राबवतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, रोकठोक महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।